31 मेला MPSC प्रिलिम झालेली आहे आणि आता प्रत्येक सिरियस स्टुडंटच्या मनात एकच प्रश्न आहे, माझा स्कोअर सेफ आहे का? आता थांबायचं का मेन्सची प्रिपरेशन सुरू करायची का कंबाईनकडे जाऊ? माझं स्पष्ट मत आहे, फायनल कट ऑफ आयोग ठरवेल, पण एक गोष्ट आयोग ठरवणार नाही. तुम्ही मेन्ससाठी आजपासून किती सिरियस आहात हे तुम्हालाच ठरवायला लागेल. प्रिलिम्स नंतर अनेक विद्यार्थी एक चूक दरवर्षी करतात. ते 10 ते 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्ती फक्त आन्सर की, कट ऑफ या सगळ्या डिस्कशनमध्ये अडकून राहतात. पण ह्याच काळात काही विद्यार्थी शांतपणे मेन्सची सुरुवात करून टाकतात आणि पुढे ह्याचाच फरक पडतो. कारण MPSC मध्ये प्रिलिम्स फक्त एक दरवाजा आहे मित्रांनो. सिलेक्शन जो आहे ते मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्समधनंच होतं. आपण आता स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, रिझल्ट येईपर्यंत मी थांबणार आहे का रिझल्ट येईपर्यंत मी पुढे जाणार आहे? जर तुमचं उत्तर आहे मी पुढे जाणार आहे, तर तुमच्यासाठी आहे अर्जुन मेन्स बॅच. ही फक्त टेस्ट सिरीज नाहीये मित्रांनो, हा एक फुल डे डिसिप्लिन्ड मेन्स प्रोग्राम आहे. ह्यामध्ये सकाळी 7 ते 12 आपण ऑप्शनलची तयारी करतो, 12 ते 1 ब्रेक असतो, मग दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजतापर्यंत जनरल स्टडीजची तयारी करतो आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 बफर स्लॉट असतो, ज्यामुळे तुम्ही तुमचा बॅकलॉग पूर्ण करू शकता. या बॅचमध्ये ऑप्शनल आन्सर रायटिंग, GS आन्सर रायटिंग, डिस्कशन, मेंटरशिप बरंच काही आहे. एक गुरुकुल सारखं वातावरणामध्ये आपण प्रिपरेशन करतो. म्हणून दिवसभर फक्त अभ्यास होत नाही, तर डायरेक्शन असलेला अभ्यास होतो. कारण मेन्समध्ये फक्त माहिती असून चालत नाही मित्रांनो, आन्सर लिहिता आले पाहिजे, आन्सरचं प्रॉपर स्ट्रक्चरिंग करता आलं पाहिजे आणि मर्यादित वेळामध्ये एक्झामिनरला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. म्हणून प्रिलिम्स नंतरचा हा काळ बिलकुल घालवू नका. जर तुमचा स्कोअर बॉर्डरवरती असेल तरी तुम्ही थांबू नका आणि जर तुमचा स्कोअर सेफ वाटत असेल तर हाच तुमचा चान्स आहे जिथं तुम्ही तुमची लीड वाढवू शकता. कट ऑफवरती चर्चा सगळेच करतील, पण मेन्ससाठी डिसिप्लिन फार कमी लोक ठेवतात आणि जे डिसिप्लिन ठेवतात त्यातूनच ऑफिसर घडतो मित्रांनो. प्रिलिम्स आता झालेली आहे, आता मेन्स मोड सुरू करा. कारण अंतिम विजय कट ऑफमध्ये नाही, तो तुमच्या रोजच्या आन्सर रायटिंगमध्येच आहे.